बायको नांदायला तयार नव्हती, पण एक गोंडस अपत्य पोटायला आले. पुढे जे घडले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विवाह म्हणजे एक संस्कार आहे, दोन जीवांचे मिलन, आयुष्यभराची गाठ. त्यामुळे विवाह करताना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेतला जातो. त्यातही मुलीसाठी वर शोधताना काळजी घेतली जातेच. पण म्हणतात ना, माणसाची नियत कधी बदलेल सांगता येत नाही. लग्नाआधी चांगला वाटणारा माणूस लग्नानंतर काही दिवसातच रंग दाखवायला सुरुवात करतो. त्यामुळे पश्चाताप झाला तरी आयुष्याचा प्रश्न असल्याने समजुतीने घेतले जाते, तडजोड केली जाते. पण काही वेळा छळ इतका वाढतो की संसारच नकोसा वाटतो. पतीच्या छळाने निराश झालेली विवाहिता घर संसार मुले सोडून माहेरी येते. तेव्हा नीच पतीचा अहंकार दुखावला जातो. तो तिच्या माहेरीत जाऊन तिला आणि तिच्या आई वडिलांना त्रास देऊ लागतो. आता तर काही लोक इतके नीच झाले आहेत की पत्नीसह तिच्या माहेरच्यांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. याचेच थरकाप उडवणारे उदाहरण सोलापूर जिल्ह्यात घडलेले आहे. पत्नी नांदायला येत नाही या रागातून पतीने सासऱ्याचा खून केला, तर सासू आणि एका मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये रामहिंगणी नावाचे एक गाव आहे. या गावातील काळे वस्ती या ठिकाणी मासाळ कुटुंब राहते. मासाळ यांच्या घरामध्ये गेले काही दिवस लगबग चालू होते. त्याला कारणही तसेच होते. बाबुराव तुळशीराम मासाळ यांच्या मोठ्या मुलाचे बाळकृष्ण याचे लग्न ठरले होते. दिनांक 6 मे 2025 रोजी हे लग्न संपन्न होणार होते. म्हणूनच त्यांच्या घरातील सारे लोक आनंदात होते. लग्न पत्रिका वाटून झालेल्या होत्या, खरेदीही झाली होती. दिनांक 27 एप्रिल 2025 तो दिवस उजाडला. त्या दिवशी मासाळ कुटुंबियांनी लग्नासंबंधीची सर्व कामे आटोपून घेतली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपण्यास गेले. त्यावेळी त्यांचा दुसरा मुलगा गोठ्यामध्ये झोपायला गेला, तर वडील बाबुराव आणि आई आशा घराच्या पोर्चमध्ये झोपले होते. रात्रीचे 12 वाजले असावेत. अचानक गोठ्यात झोपलेल्या अभिषेकला आई वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. तो धावतच पोर्चमध्ये गेला असता त्याचा भाऊजी म्हणजेच बहीण निशाचा पती मंगेश हा चाकूने आई वडिलांच्यावर वार करत असल्याचे दिसून आले. अभिषेक अरे थांब थांब काय करतोस असे ओरडतच आई वडिलांच्या मदतीला धावला. तेव्हा मंगेशने हा अभिषेक याच्यावरही धावून आला. त्याने त्याच्यावरही चाकूने वार करून जखमी केले. रक्तस्राव होऊ लागल्याने अभिषेकला भोवळ येऊ लागली. त्याही स्थितीमध्ये त्याने आपल्या आई वडिलांकडे पाहिले तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसून आले. थोड्या वेळातच अभिषेकही भोवळ येऊन खाली पडला. त्यानंतर काय झाले हे काही अभिषेकला समजून आले नाही. इकडे मासाळ यांच्या घरात काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि कोणीतरी या लग्नाघरातील कर्त्या पुरुषाला चाकूने मारहाण केली आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी समजली आणि एकच हलकल्लोळ उठला. या घटनेची माहिती कोणीतरी मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. रामहिंगणी गावातील काळे वस्ती येथील एका व्यक्तीस 4 ते 5 जण मारहाण करत आहेत अशी माहिती मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस ठाण्यातील दिवसभर घडलेल्या घटनेची नोंद असलेली पोलीस डायरी पाहून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे नुकतेच घरी गेले. जेवण खाण आटोपून ते झोपण्याच्या तयारीतच असताना 12:30 वाजण्याच्या सुमारास ठाणे अंमलदाराने फोन करून सांगितले की रामहिंगणी गावातील काळे वस्ती येथे एका व्यक्तीस 4 ते 5 जण मारहाण करत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण, केसरकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्या ठिकाणी बराच गोंधळ सुरू झालेला होता. पोलीस येताच जखमी झालेला तरुण पळत आला आणि म्हणाला, साहेब मला ह्या लोकांनी मारहाण करून जखमी केले आहे. पोलिसांनी त्याची कैफियत ऐकून ते ज्या घरात गोंधळ सुरू होता तिथे गेले असता घराच्या पोर्चमध्ये एक जण रक्ताच्या थराळ्यात पडलेला होता, तर एक महिला आणि एक तरुण गंभीर जखमी झालेले दिसून आले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि नेमके काय घडले याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्याकडून घेण्यात आली. तेव्हा पोलिसांना समजले की पत्नी नांदावयास येत नाही, म्हणून तिच्या पतीने घरी येऊन सासरे, सासू आणि मेहुणा यांच्यावर चाकूने वार केले आहेत. त्यात सासरे
बापराव तुळशीराम मासाळ, वय वर्षे 52, राहणार काळे वस्ते, राम हिंगणे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, हे जागीच ठार झाले असून सासू आशा, वय वर्षे 45, आणि मेहुणा अभिषेक, वय वर्षे 24, हे जखमी झालेले आहेत. ज्याने या तिघांच्यावर चाकूने वार केले तो जावई मंगेश देवदास सलगर, वय वर्षे 30, राहणार वडवळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, याने स्वतःवर चाकूने वार करून घेऊन आपणावर 4-5 जणांनी मारहाण केल्याचा बनाव केल्याचे पोलिसांना समजून आले. दरम्यान पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून बापराव यांचा मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दवाखान्यात बापराव यांची पत्नी आशा आणि मुलगा अभिषेक हे उपचार घेत होते. पोलिसांनी अभिषेक मासाळ याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता त्याने सविस्तर हकीकत सांगितली. अभिषेक मासाळ याची बहीण निशा हिचा विवाह 2021 साली वडवळ येथील रहिवासी मंगेश सलगर याच्याबरोबर झालेला होता. सुरुवातीला या दोघांचा संसार आनंदाने सुरू होता. त्यानंतर मात्र मंगेशने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली होती. आता तो निशाला माहेरून पैसे आण आणि वेगवेगळ्या कारणावरून त्रास देऊ लागलेला होता. तरी त्याकडे दुर्लक्ष करून निशाही मंगेशसोबत नांदण्यास प्रयत्न करत होती. मंगेशकडून होणारा त्रास मात्र काही केल्या कमी होत नव्हता. दरम्यान निशा आणि मंगेश या दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचे नाव मानस असे ठेवण्यात आले. मानसच्या जन्मानंतर तरी आपला त्रास कमी होईल असे निशाला वाटत होते, पण तो त्रास काही कमी होत नव्हता. मंगेश हा दररोजच निशासोबत भांडण करून तिला त्रास देत असल्याने निशाने माहेरी जाण्याचे ठरवले. 2023 साली ते आपल्या 2 वर्षाच्या मुलाला नवऱ्याजवळच ठेवून माहेरी राम हिंगणे येथे आले. आता त्याने ठामच निर्णय घेतला होता की पुन्हा सासरी जायचेच नाही. यावेळी दोन्हीकडच्या नातेवाईकांना दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात यश आले नाही. मंगेशच्या स्वभावात काही केल्या बदल होणार नाही याची निशाला खात्री झालेली होती. त्यामुळेच तिने सासरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. आपली बायको नांदायला येत नाही म्हटल्यावर मंगेशचा स्वाभिमान दिवसला गेला होता. स्वभावाप्रमाणे नरमाईची भूमिका न घेता तो निशाला नांदावयास घेण्यासाठी धमकी देऊ लागला. इतकेच नव्हे तर जानेवारी 2024 मध्ये राम हिंगणे येथे येऊन पत्नी निशा आणि सासरे बापूराव यांना मारहाण केली होती. मंगेशकडून सतत त्रास होऊ लागल्याने निशाने न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याची सुनावणी सुरू झाली. यामुळे मंगेश अधिकच चिडलेला होता. दरम्यान मासाळ कुटुंबामध्ये मोठा मुलगा बाळकृष्ण याचे लग्न ठरले होते. दिनांक 6 मे 2025 रोजी लग्न होते. घरात लग्नाची गडबड सुरू झालेली असतानाच रविवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजीच्या रात्री सर्वजण झोपले असताना मंगेश त्या ठिकाणी आला. त्याने सासरे बापूराव आणि सासू आशा यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सासरे बापूराव हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थरात कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता. आई वडिलांच्या ओरडण्याने गोट्यात झोपलेल्या अभिषेकला जाग आली आणि तोही घटनास्थळी गेला असता मंगेशने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या घटनेमध्ये बापूराव हे मयत झाले, तर आशा मासाळ आणि अभिषेक मासाळ हे जखमी झाले. अभिषेक मासाळ याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बापूराव मासाळ खून प्रकरणी आणि आशा अभिषेक यांना जखमी केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश देवदास सलगर, वय वर्षे 30, राहणार वडवळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 476/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109, 118(2) प्रमाणे गुन्हा नोंद झाला. मंगेश याने आपल्याला मारहाण करत असल्याचा बनाव केला होता. त्याने स्वतःवरच चाकूने वार करून घेतलेले होते. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत मंगेश याची कसून चौकशी केली असता वेगवेगळ्या कारणावरून पत्नी निशाबरोबर भांडण असल्याचे कबूल केले. मात्र तिने घर सोडून जायला नको होते. ती घर सोडून गेली. तिला अनेक वेळा बोलावले, मात्र तिने येण्यास नकार दिला. नंतर तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. याची सुनावणी सुरू असून निशाच्या या वागण्याचा राग येऊन तिला तिचे आई वडील फूस लावत असल्याचा संशय असल्याने मंगेशने रागाने सासरे बापूराव आणि सासू यांच्यावर चाकूने वार केले. तर मेवना अभिषेकही मध्ये आल्याने त्यालाही जखमी केल्याचे मंगेशने कबूल केले आहे.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण यांनी केलेला आहे।